नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे। मुलगी घरात एकटी असल्याचं बघून नराधमांनी अत्याचाराचं कृत्य केलं। आई मजुरी काम करते आणि त्याकरताच ती गेलेली होती बाहेर। आरोपीने घरात घुसून मुलीवर अत्याचार केला, तसंच तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। या प्रकरणी ओझर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय असून त्या दृष्टीनेही पोलीस तपास करतायत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, आत्ताच स्वारगेट मध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने हा विषय चर्चेत आला होता की महिला सुरक्षित आहेत का? आता नाशिकमधून ही काय बातमी समोर येते? नाशिकच्या ओझर टाउनशिप परिसरामधली ही सगळी घटना आहे। एक 10 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे, जिच्यावरती अत्याचार झाल्याची तक्रार या मुलीनं तिच्या कुटुंबियांसहित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिलेली आहे। मात्र सुरुवातीला या मुलीने सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार जी आहे तोंडी ती दिलेली होती। या सगळ्या अनुषंगाने आता ओझर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करताय। ही मुलगी घरामध्ये एकटी असताना याच परिसरामध्ये असलेल्या काही नराधमांनी तिला एकटं गाठून तिच्यावर अत्याचार केला, अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी काल रात्रीपासून या सगळ्या प्रकरणाचा तपास करताय। कालपासून हे सगळे अधिकारी घटनास्थळावरती जाऊन आलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांच्याकडनं घेतली जाते आणि जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी 4 वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये एक धक्कादायक बाब अशी आहे की ही मुलगी अवघ्या 10 वर्षाची आहे, अल्पवयीन आहे आणि त्यामुळे या मुलीला आरोपींची ओळख पटवणं किंवा हे नेमके कोण होते आणि सोबत कोण कोण होतं हे सांगता येत नाहीये आणि म्हणून पोलिसांकडनं तपास जो आहे तो धीम्या गतीने केला जातोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अशा पद्धतीने जो काही अत्याचार झालाय या सगळ्या घटनेमुळे आता संबंधित आरोपींचा शोध पोलीस कधी घेणार आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल।